Hello students, आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते याबद्दल स्टडी करा। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात, त्यानंतर सांगितलं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते, त्यानंतर आपण ही जी डायग्राम दिसत आहे ही डायग्राम पण बघितलं होतं आणि यामध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कसा होतो हे सुद्धा बघितलं होतं। तर फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते आणि जेव्हा हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट संपल्याच्या नंतर या डायग्रामच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की फोटो करंट काय होतो। काय सांगितलं होतं? फोटो करंट काय होतो। तर आपल्याला माहिती आहे की हे जे काही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत आहे यामध्ये ह्या सर्किट मधून करंट फ्लो होतो आणि त्या करंटला आपण काय म्हणतो? फोटो करंट। तर मी एकदा मागच्या पार्टमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जर घेतलंच आहे तरी एकदा शॉर्ट मध्ये मी रिवाइज करतो की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते। सो वी नो दॅट द फेनॉमेना ऑफ appropriate light is incident on the photosensitive material and the electrons are emitted from the surface of the photosensitive material plate. This phenomena is called as photoelectric effect. आपण म्हटलं होतं की एका सुटेबल किंवा ॲप्रोप्राइट असणारी एखादी सुटेबल लाईट जेव्हा एखाद्या मेटलच्या फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटच्या सरफेसवर इन्सिडेंट होतो आणि ते इन्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या सरफेस पासून काय बाहेर पडतात? इलेक्ट्रॉन बाहेर पडतात। हा जो कंप्लीट फेनॉमेना आहे या फेनॉमेना आपण म्हटला होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन फ्रॉम द फोटोसेन्सिटिव्ह सरफेस ऑफ द फोटोसेन्सिटिव्ह मेटल सरफेस विथ किंवा ऑन द फोटो इलेक्ट्रॉन on the appropriate radiation are incident on it and this phenomena is called as photoelectric effect. त्यानंतर आपण हा जो काही कंप्लीट फेनॉमेना आहे हा फेनॉमेना बघितला होता। तुम्हाला माहित होता की तुम्हाला माहित आहे की ह्या दोन प्लेट्स होत्या, एक इमिटर आणि एकाला काय म्हटलं होतं? कलेक्टर। जेव्हा एका सुटेबल रेडिएशन जेव्हा इमिटर प्लेटवर इन्सिडेंट होतात आणि ते झाल्याच्या नंतर तिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि ते इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेट कडून कलेक्ट होऊन सर्किट मधून फ्लो होतात। सर्किट मधून जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात तेव्हा हे जे इलेक्ट्रॉन जे सर्किट मधून फ्लो होणार आहे त्यांना आपण फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतो। का बरं फोटो इलेक्ट्रॉन्स म्हटलं होतं रे? कारण की रेडिएशन आल्या इन्सिडेंट झाल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन्स निघतात। मग रेडिएशन मीन्स लाईट आणि लाईट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? फोटो। तर त्या फोटोमुळे ते इलेक्ट्रॉन्स निघतात म्हणून त्याला फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतात आणि त्या फोटो इलेक्ट्रॉन्स मुळे ह्या सर्किट मधून करंट फ्लो होतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो? फोटो करंट म्हणतो। काय म्हणतो? फोटो करंट। आता तो ह्या सर्किट मधून जाणारा फोटो करंट कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे, काय काय आवश्यक आहे याची आपण आता याच्या नंतरची स्टडी करणार आहोत। म्हणजे या सर्किट मधून फ्लो होणारा करंट ह्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे की ह्या लाईटच्या इंटेन्सिटीवर डिपेंड आहे की ह्या दोन प्लेटच्या मधामध्ये प्रोव्हाइड होणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड आहे। ह्या गोष्टीला आपण काय करणार आहोत? कंक्लूड करणार आहोत, ऑब्झर्व करणार आहोत आणि ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की हा जो फ्लो होणारा जो करंट आहे हा कशावर डिपेंड आहे? नेमकं लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे की लाईटच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड असतो की ह्या दोन प्लेटच्या मधामध्ये प्रोव्हाइड होणाऱ्या पोटेन्शियलवर डिपेंड असतो। ह्या तीनही गोष्टी आपण काय करणार? बघणार आहे। बरं, ह्या एक्सपेरिमेंटला ऑब्झर्व करायचं। एक्सपेरिमेंटला ऑब्झर्व केल्याच्या नंतर फोटो करंट बद्दल बघायचं। आता नॉर्मली तुम्ही बघणार की ह्या एक्सपेरिमेंटमध्ये फोटो करंट कसं फ्लो होणार ते तर बघणार, पण त्यामागचा रिझन काय आहे हे रिझन आपल्याला सांगितलं होतं आइन्स्टाईनने आणि त्या प्रत्येकाबद्दल एक एक पॉस्टुलेट सांगितला होता। पॉस्टुलेट म्हणजे एक एक आपलं जे काही मत होतं ते मत सांगितलं होतं की ते जे काही ह्या सर्किटमधून करंट फ्लो होता ह्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे, फ्रिक्वेन्सीमुळे म्हणा किंवा इंटेन्सिटीमुळे म्हणा किंवा यांच्या मधामध्ये प्रोव्हाइड होणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्समुळे म्हणा, कोणत्या तरी गोष्टीमुळे त्यामधून जो करंट फ्लो होत आहे तो करंट फ्लो होण्याचा रिझन काय असेल, काय रिझन राहू शकतो हे आइन्स्टाईनने सांगितलं होतं। तर आपल्याला त्याच गोष्टी इथून काय करायच्यात? बघायचं आहे।
क्लिअर. तर आपल्याला ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या गोष्टीला एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन केल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे की जे काही आइन्स्टाईनची पॉस्ट्युलेट आहे त्याच्या बेसिसवर आपल्याला सांगायचं आहे की का बरं करंट इथून फ्लो झालं असेल. क्लिअर. बघा काय होतं, तर सर्वात अगोदर 3 गोष्टीवर डिपेंड आहे करंटचा फ्लो होणे. आता त्यापैकी कोणत्या गोष्टीवर पूर्णच डिपेंड आहे हे नाही माहिती, पण 3 गोष्टी असल्याशिवाय करंट फ्लो होऊ शकत नाही. एक म्हणजे फ्रिक्वेन्सी, या बाजूला लिहितो. एक म्हणजे फ्रिक्वेन्सी ज्याला आपण न्यू ने डिनोट करतो. एक म्हणजे एनर्जी म्हणजे सॉरी इंटेन्सिटी, त्याला आम्ही आय ने डिनोट करतो. आय म्हणजे करंट ना, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी. एक म्हणजे फ्रिक्वेन्सी, एक म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि तिसरं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. ह्या 3 गोष्टींवर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की इथून करंट कसा फ्लो होत असेल. क्लिअर. बरं, मी ह्या एक्सपेरिमेंटच्या नंतर तुम्हाला 2 डेफिनेशन पण सांगितल्या होत्या. हे गोष्ट म्हटलं होतं की ह्या इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची गरज पडतो. ती मिनिमम फ्रिक्वेन्सी ज्या फ्रिक्वेन्सीवर इलेक्ट्रॉन इमिट होऊ शकतात, दिस मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणतो आपण, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला आपण डिनोट करतो न्यू नॉटने. कशाने? न्यू नॉटने. बरं, त्या सोबत मी तुम्हाला असं पण सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन निघण्यासाठी ह्या इलेक्ट्रॉनला एक पर्टिक्युलर एनर्जी पाहिजे. जिथपर्यंत ह्या इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळत नाही तिथपर्यंत इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही. म्हणजे याचा अर्थ द मिनिमम एनर्जी विच रिक्वायर्ड टू एस्केप और इमिट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. त्याला आपण काय म्हटलं होतं, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजेच त्याला आपण डिनोट करतो फाय नॉटने. कशाने डिनोट करतो? फाय नॉटने. क्लिअर. बरं, हे सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये या आधीच्या पार्टमध्ये बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत की इथून करंट फ्लो होण्याचा रिझन काय आहे. आता करंट फ्लो होण्यासाठी ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी असणे आवश्यक आहे, इंटेन्सिटी असणे आवश्यक आहे, पोटेन्शियल डिफरन्स असणे आवश्यक आहे. बट फ्रिक्वेन्सी कमी जास्त म्हणजे इन्क्रीज डिक्रीज केल्यामुळे, व्हॅरी केल्यामुळे ह्या करंटवर काय इफेक्ट होतो, किंवा जर का समजा लाईटची इंटेन्सिटी व्हॅरी झाली तर करंटवर काय इफेक्ट होतो, आणि जर पोटेन्शियल डिफरन्सला जर आपण चेंज करून बघितलं तर करंटवर काय इफेक्ट होतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग मला एक गोष्ट सांगा की जर का समजा आपल्याला फ्रिक्वेन्सी बद्दल बघायचं असेल तर आपल्याला एक गोष्टला कन्सिडर करावं लागेल. म्हणजे आपल्याला अगोदर फ्रिक्वेन्सीला कन्सिडर केला तर दोघांना कॉन्स्टंट ठेवावं लागेल. जर आपण इंटेन्सिटी कन्सिडर केला तर फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्सला कॉन्स्टंट ठेवावं लागेल. आणि जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर करायचं असेल तर दोघांना कॉन्स्टंट ठेवावं लागेल. एकाला कन्सिडर करायचं आणि बाकीच्यांना काय ठेवायचं? कॉन्स्टंट. तर सर्वात फर्स्ट आपण काय करू, फ्रिक्वेन्सीला कन्सिडर करू. काय करणार? फ्रिक्वेन्सीला. असं समजा की फ्रिक्वेन्सी व्हॅरी होत आहे आणि इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल डिफरन्स आर कॉन्स्टंट. इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय ठेवूया? कॉन्स्टंट. म्हणजे असं समजा की याला तेवढी इंटेन्सिटी आपण प्रोव्हाइड करू जिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकतील. दुसरी गोष्ट, यामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स तेवढा अवेलेबल करून ठेवू येते की तेवढ्यामध्ये करंट इलेक्ट्रॉन इमिटर पासून कुठपर्यंत पोहोचेल, कलेक्टर आणि करंट म्हणजे सर्किट मधून फ्लो होऊ शकतील. आता आपल्याला व्हॅरी कोणाला करायचं आहे? फ्रिक्वेन्सीला. कोणाला करायचं आहे? फ्रिक्वेन्सीला. तर बेसिकली आपण अशी फ्रिक्वेन्सीला व्हॅरी करणार आहोत ज्याच्यामुळे आपण करंटवर काय इफेक्ट होतो का बघू. चला, तर इथून काय पाठवणार आपण? फ्रिक्वेन्सी. एका सुटेबल फ्रिक्वेन्सीचे लाईट पाठवला. पोटेन्शियल डिफरन्स आणि इंटेन्सिटी तर कॉन्स्टंट आहे. इंटेन्सिटी केप्ट कॉन्स्टंट, द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. बट जर फ्रिक्वेन्सी कमी केला आणि जर इंटेन्सिटी जर पूर्ण असेल पण त्या लाईटची फ्रिक्वेन्सी कमी जर असेल म्हणजे त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कमी असेल तर ह्या सर्किटमधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे या सर्किटमधून जाणाऱ्या करंटसाठी तुम्हाला कशाची गरज असेल? त्या सर्किटमधून जाणाऱ्या करंटसाठी तुम्हाला कशाची गरज राहील? फ्रिक्वेन्सीची पण गरज असणे आवश्यक आहे. तर आपण फ्रिक्वेन्सीला कमी केला. फॉर एक्झाम्पल असं समजा की 10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती तुमचे इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकतात. आपण 8 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी पाठवून बघितला. इंटेन्सिटी बरोबर आहे म्हणजे त्याला इंटेन्सिटी मिळत आहे, बट फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे करंट सर्किटमधून फ्लो होत नव्हता. 9 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी जर दिला तरी पण करंट फ्लो होत
नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या सर्किटमधून करंट फ्लो होण्यासाठी ह्या रेडिएशनची काय आवश्यक आहे, फ्रिक्वेन्सी पण असणे आवश्यक आहे. क्लिअर. बरं, या गोष्टीवरती आता हा झाला आपला ऑब्झर्वेशन की ह्या सर्किटमध्ये फ्रिक्वेन्सी कमी असेल तर आपण सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. यावरती आइन्स्टाईनने काय सांगितलं, आइन्स्टाईनचं असं म्हणणं होतं की फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली तर लाईट जे करंट आहे करंट फ्लो होणार नाही. बरं, या मधामध्ये जर फ्रिक्वेन्सी चेंज जर नाही झाली, आपण फ्रिक्वेन्सी बरोबर जर ठेवलं तर फ्रिक्वेन्सीच्या व्यतिरिक्त इंटेन्सिटी ऑफ लाईट सुद्धा आपण मेंटेन केलं. आता नेमकं इंटेन्सिटी ऑफ लाईट काय असतो, कारण की आपल्याला माहिती आहे की हे जे काही लाईट आहे हे लाईट येते वेळी इंटेन्सिटी नसेल तर इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही, इलेक्ट्रॉन राहणार नाही, आहे की नाही. तर आपल्याला या मधामध्ये जे काही इंटेन्सिटी आहे त्या इंटेन्सिटी म्हणजे काय असते, इंटेन्सिटीवर कसं काय डिपेंड असते हे आइन्स्टाईनने सांगितलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला माहित आहे की लाईट इज अ ड्युअल नेचर, म्हणजे लाईटमध्ये पार्टिकल आणि वेव्ह नेचर पण आहे. लाईटमध्ये वेव्ह नेचर आहे म्हणूनच फ्रिक्वेन्सी अवेलेबल आहे आणि पार्टिकल नेचर आहे म्हणून इंटेन्सिटी अवेलेबल आहे. इंटेन्सिटीचा मिनिंग काय होते ते बघा. आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार जे लाईट आहे त्या लाईटमध्ये छोटं छोटं पॉकेट फॉर्ममध्ये पार्टिकल्स येतात. पॉकेट फॉर्ममध्ये काय येतात, पार्टिकल्स. म्हणजे ज्या लाईटमध्ये ह्या अशा टाईपचे छोटे छोटे पॉकेट फॉर्ममध्ये काय येणार रे, पार्टिकल्स येतात. आता छोटं छोटं पॉकेट फॉर्ममध्ये पार्टिकल्स आल्या कारणामुळे काय होतं तर ह्या पार्टिकल्समध्ये असते एनर्जी. पार्टिकल्समध्ये काय असतो, एनर्जी. मीन्स जे पार्टिकल्स येतात ते पॉकेट फॉर्ममध्ये येतात आणि ह्या पॉकेटमध्ये असते एनर्जी. त्या एनर्जी असणाऱ्या पॉकेटला म्हटले जाते, लक्षात ठेवा मुलांनो, फोटॉन्स. काय म्हणतो आपण, फोटॉन्स. मीन्स जे लाईट आहे त्या लाईटमध्ये जे पार्टिकल येतात त्या पार्टिकल सोबत काय येतो, एनर्जी येतो. आणि जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढी एनर्जी जास्त. म्हणजेच जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढं पार्टिकल्स जास्त, जेवढं पार्टिकल्स जास्त तेवढं फोटॉन्स जास्त, जेवढं फोटॉन्स जास्त तेवढी एनर्जी जास्त असेल. म्हणजे याचा अर्थ असा, लाईट सोबत जे पार्टिकल्स येतात त्या पार्टिकल्समध्ये जी एनर्जी असते ती फोटॉन एनर्जी असते, ज्याला आपण एच न्यूने डिनोट करतो. कशा डिनोट करतो, एच न्यू. बरं, एच न्यूने डिनोट करतो. त्यापैकी एच म्हणजे एचला म्हणतात प्लँक्स कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि न्यू मीन्स न्यू म्हणजे काय होते, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी होते. काय होतं, फ्रिक्वेन्सी. तर या मधामध्ये एच इंटू काय होतं, न्यू. एच न्यू म्हणजेच काय होते, फोटॉन एनर्जी. आता ऍक्च्युली काय होते, जे लाईट येतो त्या लाईट सोबत ही फोटॉन एनर्जी येतो. फोटॉन एनर्जी आल्याच्या नंतर ते फोटॉन्स ह्या प्लेटवरच्या सरफेसवर असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर कोलाइड्स होतात आणि कोलाइड झाल्याच्या नंतर त्या फोटॉनची पूर्णच्या पूर्ण एनर्जी कोण गेन करतात, ते इलेक्ट्रॉन गेन करतात आणि जो फोटॉन आहे तो फोटॉन डिस्ट्रॉय होतो. इलेक्ट्रॉनने पूर्ण एनर्जी गेन केल्याच्या नंतर ते पूर्ण एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन इमिट होतात आणि इमिट झाल्याच्या नंतर मग ते कलेक्टर प्लेटकडे मूव्ह होऊन सर्किटमध्ये काय होतात, फ्लो होतात. म्हणून आपल्याला माहित आहे की जे मिळणारे फोटॉन एनर्जी ज्याला आपण एच न्यूने डिनोट केला, ही फोटॉन एनर्जी मिनिमम फाय म्हणजे वर्क फंक्शन किंवा वर्क फंक्शन पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. जेव्हा हे फोटॉन एनर्जी वर्क फंक्शन किंवा वर्क फंक्शन पेक्षा जास्त असेल तरच हे इलेक्ट्रॉन इमिट होणार, अदरवाइज इमिट होऊ शकत नाही. बिकॉज द मिनिमम एनर्जी विच रिक्वायर्ड टू इमिट द इलेक्ट्रॉन्स कॉल्ड एज वर्क फंक्शन. म्हणजे जे मिळणारे फोटॉन एनर्जी आहे ती एनर्जी वर्क फंक्शन किंवा वर्क फंक्शन पेक्षा कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. म्हणजे जे तुम्ही इथे इंटेन्सिटी फिक्स करणार आहात ते इंटेन्सिटी म्हणजेच याचा अर्थ एच न्यूची व्हॅल्यू फाय नॉट पेक्षा कशी असायला पाहिजे, मोठी असायला पाहिजे, असे कोणी सांगितलं, आइन्स्टाईनने. बरं, आइन्स्टाईनने हे सुद्धा सांगितलं की जे येणारे जे लाईट आहे त्या लाईटची फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, ही जर फ्रिक्वेन्सी न्यू नॉट पेक्षा छोटी असेल म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा लहान असेल, जर त्याची फोटॉन एनर्जी म्हणजे त्याचा अर्थ इंटेन्सिटी किती जास्त जरी असेल पण त्याची फ्रिक्वेन्सी जर का समजा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी असेल तर अशा वेळी तुमचा करंट सर्किट मधून फ्लो होणार नाही, सर्किटमधून फ्लो होणार नाही. राहील लक्षात. म्हणजे याचा अर्थ मिनिमम तेवढी फ्रिक्वेन्सी असणे आवश्यकच आहे, तिथपर्यंत तो करंट फ्लो होऊ शकत नाही, भले की तुमचा इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल डिफरन्स कितीही असेल तरी पण सुद्धा.
म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये. क्लिअर. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, आइन्स्टाईनने असं सांगितलं की हा जो काही ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये जे फ्रिक्वेन्सी जेव्हा येणार, फ्रिक्वेन्सी किंवा इंटेन्सिटी मध्ये फोटॉन्स येणार आणि फोटॉन्स आल्याच्या नंतर मग इलेक्ट्रॉन निघणार, तर हे एक जे आहे हे इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणजेच फोटॉन आल्याबरोबर एनर्जी गेन करणार आणि लगेच इलेक्ट्रॉन निघणार. त्यांच्यामध्ये टाइम लॅग होणार नाही. म्हणजे नो टाइम लॅग बिटवीन द फोटॉन इन्सिडेंट ऑफ द फोटॉन्स किंवा इन्सिडेंट ऑफ द लाईट अँड इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन. लाईट आल्याबरोबर इलेक्ट्रॉन मूव्ह होणार, लाईट पोचल्याबरोबर इलेक्ट्रॉन काय होणार, मूव्ह होणार. एक इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे ही. एक कशी प्रोसेस आहे, टाइम लॅग म्हणजे टाइम वेस्ट न होणारी प्रोसेस आहे. म्हणून यांच्यामध्ये टाइम लॅग होणार नाही. क्लिअर. तर आपण पहिला टॉपिक बघितलं की फ्रिक्वेन्सीला जर आपण व्हॅरी केला, कमी जास्त केला, तर याच्यामुळे काय होऊ शकते. क्लिअर. दुसऱ्या ठिकाणी आपण काय करणार आहे, आता आपण इंटेन्सिटीला फिक्स करणार आणि इंटेन्सिटीला व्हॅरी करणार आणि फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय करणार, फिक्स करणार. क्लिअर. तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी काय करू, चला हा क्लिअर झालं. ओके. बरं, दुसऱ्या ठिकाणी आपण काय करू की फ्रिक्वेन्सी कोणाला, फ्रिक्वेन्सीला आपण काय करू, फिक्स करू, कॉन्स्टंट करू आणि इंटेन्सिटीला व्हॅरी करू. इंटेन्सिटीला काय करू, व्हॅरी म्हणजे चेंज करू. इंटेन्सिटीला काय करूया, चेंज करूया. क्लिअर. तर बघा, इंटेन्सिटीला चेंज केल्यानंतर म्हणजे इंटेन्सिटीला आपण जेव्हा चेंज करणार तेव्हा काय मिळेल, तर बघा. बरं, तर इंटेन्सिटीला चेंज केल्यानंतर आणि फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय ठेवलं, कॉन्स्टंट जर ठेवलं, तर अशा वेळी काय होईल, ऑब्झर्वेशन असं होईल की तुम्ही जेव्हा ह्या सर्किटला किंवा ह्या डायग्राम फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या सर्किटला जर ऑब्झर्व करणार, तर अशा वेळी फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण एवढीच ठेवणार की जे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे या पदामध्ये एक गोष्ट कन्फर्म आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू न्यू नॉट. म्हणजे न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन किंवा लाईट हे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्याच्या इक्वल किंवा त्यापेक्षा कशी असेल, जास्त असेल. पोटेन्शियल डिफरन्स हे तेवढंच आहे की जेवढं पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे आहे इलेक्ट्रॉन एनर्जी पाहिजे आहे, म्हणजे याला पॉझिटिव्ह आणि याला काय दिला आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल, तो फिक्स आहे, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. आता आपण चेंज करणार इंटेन्सिटी. इंटेन्सिटी चेंज झाल्याच्या नंतर आपल्याला असं ऑब्झर्वेशन मिळेल की इंटेन्सिटी जर वाढवलं तर करंट वाढणार, इंटेन्सिटी कमी केली तर करंट कमी होणार. मीन्स इंटेन्सिटी आणि करंट, फोटो करंट ह्या दोन्ही एकामेकाला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार. म्हणजेच इंटेन्सिटी आणि फोटो करंटचा जर आपण ग्राफ जर बघितला तर तो ग्राफ लिनियरली इन्क्रीज होत जाईल, म्हणजे लिनियरली ड्रॉ होईल. जसं मला सांगा, जर मी ग्राफिकल फॉर्म मध्ये काढतो म्हटलं तर इकडे समजा इंटेन्सिटी आहे, इथे काय आहे, इंटेन्सिटी घेतलं आणि इथे घेतो मी फोटो करंट. जर इंटेन्सिटी वाढली म्हणजे त्याचा अर्थ जे काही लाईट आहे लाईटची इंटेन्सिटी जर वाढली तर करंट सुद्धा, फोटो करंट सुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज. आणि इंटेन्सिटी डिक्रीज तर फोटो करंट डिक्रीज. तर तो जो काही करंट, जे काही ग्राफ निघेल तो कसा निघेल, असं स्ट्रेट निघेल. काय निघणार रे, स्ट्रेट. तर या टाईपने तो ग्राफ काय होणार, ड्रॉ होणार. या टाईपने ग्राफ काय मिळेल तुम्हाला, स्ट्रेट मूव्ह झालेला दिसेल. इंटेन्सिटी इन्क्रीज तर करंट इन्क्रीज, इंटेन्सिटी डिक्रीज तर करंट डिक्रीज. हा तुम्हाला ह्या डायग्राम वरून काय मिळेल, ऑब्झर्वेशन मिळेल. आता हा का बरं असं होत असेल हे आइन्स्टाईन आपल्याला समजावून सांगतात. आइन्स्टाईनच्या मते म्हणजे आइन्स्टाईनच्या पॉस्टुलेटनुसार जे काही लाईट आहे त्या लाईटची जी काही इंटेन्सिटी आहे ते इंटेन्सिटी जर चेंज केलं तर त्याची वेवलेंथ सुद्धा काय होतो, चेंज. मीन्स इंटेन्सिटी चेंज केल्याच्या नंतर त्या लाईटमध्ये जे काही वेवलेंथ आहे ते वेवलेंथ चेंज होणारच आहे. सोबत आइन्स्टाईनचं असं म्हणणं होतं की इंटेन्सिटी चेंज झाली म्हणजे नंबर ऑफ फोटॉन सुद्धा काय होतात, चेंज. जर इंटेन्सिटी इन्क्रीज जर झाली लाईटची, जर इंटेन्सिटी इन्क्रीज केलं आपण लाईटची, तर इंटेन्सिटी इन्क्रीज जर केलं तर नंबर ऑफ फोटॉन सुद्धा इन्क्रीज होणार. बरं, नंबर ऑफ फोटॉन्स इन्क्रीज जर होतील याचा अर्थ असा की फोटॉन्स जास्त आल्यामुळे एनर्जी जास्त होणार आणि इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त नॉक ऑफ होणार. कशावरून, सरफेसवरून, मेटल सरफेसवरून.
बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढी एनर्जी जास्त तेवढे इलेक्ट्रॉन जास्त होतील, मूव्ह होणार. जेवढी एनर्जी कमी तेवढे इलेक्ट्रॉन कमी मूव्ह होणार. म्हणून तुम्ही सोलर प्लेटमध्ये जर बघितले तर सोलर प्लेटमध्ये सकाळच्या वेळी ऊन तर 6ला 6:30ला 7ला निघाली जरी तरी पण करंट फ्लो होत नाही. का बरं? कारण त्याची इंटेन्सिटी लाईटची कशी असतो? कम. बरं, इंटेन्सिटी कम असल्यामुळे नंबर ऑफ फोटॉन्स कमी येणार. नंबर ऑफ फोटॉन्स कमी आल्या कारणामुळे जी एनर्जी आहे ती एनर्जी मिळणार नाही आणि इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही. क्लिअर झालं? तर जर आइन्स्टाईनचं असं म्हणणं होतं की आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढं नंबर ऑफ फोटॉन्स जास्त, जेवढं नंबर ऑफ फोटॉन्स जास्त तेवढी एनर्जी जास्त, जेवढी एनर्जी जास्त तेवढे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त नॉक ऑफ होणार, म्हणजे बाहेर पडणार मेटल सरफेस पासून. क्लिअर? बरं, मला सांगा, जर याला जर वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये लिहितो म्हटलो मी, तर मला सांगा फोटॉन इंटेन्सिटीमध्ये कोण असते? फोटॉन्स. फोटॉन्समध्ये कोण असतो? एनर्जी. कोणती एनर्जी? फोटॉन एनर्जी, ज्याला आपण काय लिहितो? एच न्यू. बरं, याला समोर लिहिलं होतं एच इंटू न्यू. न्यू म्हणजेच काय होतो? न्यू म्हणजे होतो सी डिवाइड बाय लॅम्बडा. लक्षात ठेवा, सी डिवाइड बाय लॅम्बडा. बरं, सी डिवाइड बाय लॅम्बडा कसं का? न्यू म्हणजे सी डिवाइड बाय लॅम्बडा कसं का? तर सी डिवाइड बाय लॅम्बडा म्हणजेच सी डिवाइड बाय लॅम्बडा म्हणजेच काय? तर लॅम्बडा इज द वेव्हलेंथ ऑफ लाईट बिकॉज लाईट इज अ वेव्ह नेचर आणि सी मीन्स स्पीड ऑफ लाईट. सी म्हणजे काय होते? स्पीड ऑफ लाईट. तर अशा प्रकारे तुमच्या इंटेन्सिटीचा इफेक्ट होईल. कशावरती? ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरती. लक्षात ठेवा, हे सर्व गोष्टी थोडं कॉम्प्लिकेटेड आहेत. बरोबर लक्ष द्या. पोटेन्शियल डिफरन्स याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. समजलं तर खूप इझी आहे, म्हणून एक एक गोष्ट लक्ष द्या. आणि हे जे काही तुम्ही स्टडी करत आहात हे एक क्वांटम मेकॅनिक्सचा पार्ट आहे, म्हणजे ॲडव्हान्स लेवलची फिजिक्सचा पार्ट आहे. मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, इलेक्ट्रिक करंट यांच्या एकदम वेगळा हा पार्ट आहे. तर बरोबर लक्ष देऊन लक्ष द्यायच्याकडे की तुम्हाला कसं करायचं आहे, त्याला स्टडी कसं करायचं आहे. तर फ्रिक्वेन्सीमध्ये मुळे काय इफेक्ट होतो बघितलं, इंटेन्सिटीमुळे काय इफेक्ट होतो आपण पूर्णच्या पूर्ण क्लिअर केलं. आपण बघूया की पोटेन्शियल डिफरन्समुळे काय इफेक्ट होईल. तर पोटेन्शियल डिफरन्सचा कन्सेप्ट आपण एक काम करूया, ह्या व्हिडिओमध्ये न बघता, कारण पोटेन्शियल डिफरन्सच्या कन्सेप्टला समजायला खूप वेळ लागेल, व्हिडिओ खूप मोठी होणार. त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्सचा कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. आणि हा जो काही कन्सेप्ट आहे इथपर्यंत त्याला क्लिअर घ्या. याच्यानंतरचा पार्ट जो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, टेक केअर.